आज सकाळी सकाळी मस्तपैकी टकाटक तयारी करून आणि आम्ही अजय भाऊच्या दुकानात आम्ही घेतलं गाडीमध्ये पेट्रोल टाकून, कारण की आज विशाल आणि गौर आपल्या सोबत होते आणि आपल्याला जायचं होतं पवनच्या लग्नासाठी. मग काय पवनने घेतलं गजानन महाराजचं दर्शन घेऊन आणि निघाले रस्त्यानं लहान बाळता आमच्याकडेच पाहिजे होतं. आम्ही या आमच्या गाडीवर चालू होते. मग काय घेतले पिंपळगाव मधून फटाके भाऊच्या लग्नासाठी आणि आले तर हा शिवतांडव डीजे आपल्या मित्राचा आहे भाऊ, पण लागला तर संपर्क साधू शकता. आणि मग काय शेवटी आला भाऊ नरदेवी तयारी वगैरे करून मस्त बाहेर बसला घोड्यावर आणि चालला भाऊ डीजे वगैरे चालला गेला तिकडे समोर. आम्ही इकडे बाहेर नाचलो नाही आणि आपले माणसं इकडे म्हणत की आम्हाला परत एकदा व्हिडिओ मध्ये घे. म्हणत चला भाऊ तुम्हाला एकदा व्हिडिओ मध्ये घेऊन घेतो. मग काय आले भाऊ इकडे झाडाखाली मस्तपैकी सावली होती, आम्ही इकडे उभे होते आणि पवनचा मामा पाहून घ्या डान्स करते आणि पवन बी पुरा खुश होता. मग काय आले भाऊ इकडे डीजे मध्ये खतरनाक चालू होता, सगळे नाचत होते, फक्त आमचीच कमी होती नाचायची. मग आपण पण डान्स चालू करून दिला आपल्या मित्रांसोबत. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या, आपण करतो खतरनाक पैकी डान्स. आणि आलो भाऊ आम्ही इकडे मंडपामध्ये, शेवटी नरदेव मंडपात पोहोचूनच गेला आणि आले इकडे तर हे लहान लहान पोराची झांबड चालू होते पैशासाठी. खुर्चीवर बसले होते परंतु लहान लहान पोरच पैसे मागत होते. झालं ते बी सेटल त्याचं पैशाचं आणि झालं भाऊ लग्न पण लागून गेलं मस्तपैकी खतरनाक. इकडे फटाके वगैरे वाजवून दिले आणि इकडे लग्न वगैरे सगळं लागून झालं होतं, पण येणे हा इकडे हॅन्ड फटाका फोडलाच नव्हता. याचं इकडे एडी चालत होती. आखरी पवनचा अवमान घेतला आणि त्याला फोडून फटाला करीन आपल्या सगळ्या मित्राला घेऊन घेतलं एकदा अजून ब्लॉक मध्ये. मग काय भावांना आपल्याला लागली भूक, मग घेतली आपण बी वरणपोळीची पंगत खतरनाक पैकी दाबून. आणि मग काय पवन जवळ आलेच भाई पोरं फोटो काढून म्हणलं चलो फोटो काढून की पोऱ्याचा पुरा खुश होता ना हो. आणि मग मित्रांना आपल्याला जात होतं घरी. घ्या भाऊ तुम्ही आपल्याला लवकर फॉलो